नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजच्या द संकेत शोला. खरं तर कालचा बिग बॉसचा व्हिडिओ आपण बघितला असेल, एलिमिनेशन बघितलं असेल आणि आपले आवडते कॉमेडियन स्टार सागर कारंडे काल बिग बॉसचा मधून घराच्या बाहेर गेले आणि घराच्या बाहेर आता बघितलं आतापर्यंत त्यांचा प्रवास जर बघितला आपण तर मला असं वाटत होतं की मला वाटतंय ते बाय लक इथपर्यंत आले असं मला वाटतंय. तुमचं मत वेगळं असू शकतं कारण पहिल्यापासून जर बघायला गेलं तर मला वाटतं पहिल्या 2 आठवड्यातच सागर कारंडे आपल्याला दिसले होते. कारण ते प्रत्येक मुद्द्यात बोलत होते. प्रत्येक चांगल्या मुद्द्यात ते बोलत होते. प्रत्येक पॉइंट ते उचलून धरत होते आणि प्रत्येक स्पर्धकाच्या मनात त्यांनी असं वेगळं घर निर्माण केलं होतं पहिल्या 2 आठवड्यामध्ये. आणि जसं त्यांना संगत लागली प्राजक्ता शुक्रेची, तेव्हापासून त्यांना असं वाटायला लागलं, की ते कोणतरी वेगळेच स्टार झालेत. कारण प्राजक्ता एक अशी व्यक्तिमत्व होतं घरातलं, की म्हणजे तिला बसून चावडीवरती बसून चाड्या करणं हेच तिला जमत होतं आणि त्याच्यानंतर ते सागर कारंडे त्यात घुसल्यानंतर असं वाटत होतं, की फक्त प्राजक्ता शुक्रच दिसते आणि बाकीचे सगळे तिच्या आजूबाजूला दिसतायत आणि असं कुठेतरी 2-3 आठवडे, 2-3 वीक असं कुठेतरी चित्र होतं. सागर कारंडे, प्राजक्ता शुक्रेच्या सावलीखाली आपल्याला दिसत होते. पण त्याच्यानंतर मला वाटतंय परत 2-3 वीक मला वाटतंय सागर कारंडे असे डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे कुठेतरी वाटत होते आणि त्याच्यानंतर त्यांना संगत लागली ती म्हणजे द विशाल कोती यांची आणि विशाल कोती यांची संगत लागल्यापासून सागर कारंडे पूर्णपणे बोलतात ना, विशालचा बैलच झाले होते कुठे कमी. म्हणजे विशाल म्हणेल तीच पूर्व दिशा, विशाल म्हणेल तेच ते ऐकत होते, तेच ते करत होते, असं कुठेतरी आपल्याला वाटत होतं. आणि ह्याच्यामुळेच प्रेक्षकांना पण ते बाहेर दिसत होते, की सागर कारंडे विशालचा दुसरा बैल झालाय आणि मला असं वाटत होतं, की प्रभूच्या अगोदरच सागर कारंडेंचा पत्ता कट होईल. पण ते शेवटी इथपर्यंत तरले. रितेश भाऊंनी सुद्धा त्यांची बोलतात ना, स्तुती केली काही कारण नसताना. म्हणजे केली असेल 2-3 टास्कमध्ये चांगलं त्यांनी काम केलं, पण कारण नसताना त्यांची मला वाटतं 2-3 वेळा स्तुती झाली. त्यामुळे ते खूपच हवेत गेले आणि इथपर्यंत ते येऊन पोहोचले सेकंड वीकपर्यंत आणि फायनली काल विशाल आणि सागर कारंडे हे टॉप बॉटममध्ये होते आणि बॉटममध्ये असता सागर कारंडे थोडेफार मतांनी विजय झाले आणि शेवटी आता त्यांचा प्रवास बिग बॉसच्या घरातून संपला. आणि मला असं वाटत होतं, की जेव्हा प्राजक्ता गेली बाहेर, मला वाटतं प्राजक्ता जाण्याला सागर कारंडेच कारणीभूत होते आणि त्यांना असं वाटत होतं, की तेव्हा त्यांनी एवढा रडून गोंधळ घातला होता, की "बाई मला एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं." पण ते मला वाटते वरवरचे ते क्रोकोडाईल आसू होते ते. असं मला कुठेतरी दिसून येत होतं. म्हणजे वरवरचं दाखवायचं आणि आतमध्ये तसंच आहे. असं म्हणजे बरं झालं गेली तर गेली. असं कुठेतरी त्यांचं होतं. त्याच्यानंतर ते बऱ्यापैकी स्टेबल झाले. त्यांनी अनुश्री बरोबर ते खेळत होते. विशाल सोबत ते खेळत होते आणि त्यांच्याच छत्रछायेखाली असं ते वाटत होते. पण आता त्यांचा प्रवास संपलाय आणि आता फक्त एकच, एकच एलिमिनेशन राहिले. मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये आता टोटल 7 जण आहे घरात. त्याच्यामध्ये बघता आरबी, तन्वी, दीपाली सय्यद, त्याच्यानंतर राखी सावंत, विशाल कोतियन, रेवा हे असे थोडेफार मोजकेच स्पर्धक आता घरात राहिलेत आणि आता इथून फक्त एक एलिमिनेशन होणार आहे नेक्स्ट वीकमध्ये आणि ते एलिमिनेशन झाल्यानंतर बिग बॉसला मिळणार आहे टॉप 6 आणि त्या टॉप 6 मधूनच एक कोणतरी विनर होणार आहे. आणि जसं बघायला गेलं होतं मला नेक्स्ट वीकच्या आता रेवा तर कॅप्टन आहे. मला वाटत नाही की ती एलिमिनेट होईल नेक्स्ट वीकमध्ये. पण शक्यता वाटते की दोघं-तिघं तर 3 एलिमिनेशन मधून एक एलिमिनेशन फिक्स होणार आहे. त्याच्यामध्ये रेवा, दीपाली सय्यद आणि त्याच्यानंतर राखी सावंत हे 3 पैकी एक कोणतरी बाहेर जाणार आहे आणि त्याच्यानंतर मिळणार आहेत बिग बॉसला टॉप 6 कंटेस्टंट्स. तसं बघायला गेलं तर राखीचा गेम जर आपण बघतोय, तर राखीचा गेम सुरुवातीपासूनच बोलतो ना, नुसता घरात कज्जा करणं, दुसऱ्यांची पर्सनल लाईफ उकरून काढणं आणि हेच कुठेतरी भांडणं लावणं, काड्या लावणं, हेच तिचा गेम आहे आणि प्रेक्षकांना पण आता ते कुठेतरी बोर होत निघालंय. तेच रिपिटेटिव्ह होतंय. त्यामुळे मला वाटत नाही, की बिग बॉस तिला आता एक चान्स देतील. म्हणजे प्रेक्षक तिला एक चान्स देतील आणि दिला तरी ती मला वाटत नाही, की जिंकणार. शेवटला जरी गेली तरी ती पैशाची बॅग घेणार आणि निघून जाणार, असं ते कॅरेक्टर आहे. त्यामुळे मला वाटत नाही, की बिग बॉस तिला फायनल घेऊन जातील. त्यामुळे ती नेक्स्ट वीकमध्ये जायची जास्त शक्यता आहे. त्याच्यानंतर रेवा आणि त्याच्यानंतर दीपाली सय्यद हे 3 कंटेस्टंट जाण्याची शक्यता आहे. बाकी मग आपला गेम खेळतायत. आरबी पण आरबी जरी गेम खेळत नसला तरी आरबीची पर्सनॅलिटी कुठेतरी बोलतात ना, ती शांत पर्सनॅलिटी, काम पर्सनॅलिटी लोकांना आवडते. पोरींमध्ये तो जरा पॉप्युलर आहे. त्यामुळे आरबी राहणार, 100% राहणार. तन्वी पहिल्यापासूनच मेकर्सनीला एकदम असं हाय स्टँडर्ड सेट केलेत. मला वाटत नाही की तन्वी बाहेर जाईल. अनुश्री माने सुद्धा जबरदस्त गेम खेळते. पहिल्या 2-3 आठवड्यानंतर तिने तिचा गेम इम्प्रूव्ह केला. नाहीतर ती टॉप 6, टॉप 7 मध्ये येऊन पोहोचली. 100% ती टॉप 6 मध्ये, टॉप 5 मध्ये पण जाणार. ती पण नेक्स्ट वीकमध्ये एलिमिनेट नाही होणार. विशाल कोतेनसोबत सुद्धा राहील. भले तो कसाही जरी असला तरी तो घरातला एक स्ट्रॉंग कंटेंटर आहे. त्यामुळे तो सुद्धा राहणार. आणि त्याच्यानंतर मग ह्या तिघांपैकी एक कोणतरी राहणार. असे टॉप 6 बिग बॉसला भेटतील नेक्स्ट वीकमध्ये.
पण ते सुद्धा पुढच्या आठवड्याच्या गेमवरती डिपेंड आहे. पुढच्या आठवड्यातली गेम लोक कसा खेळतायत. आरबी आणि विशाल ऑलरेडी नॉमिनेटेड आहेत आणि पुढच्या आठवड्याचा गेम लोक कसा खेळतात त्याच्यावरती त्यांना वोटिंग पडेल. ऑब्व्हियसली लोक पहिलं सुद्धा लक्षात ठेवणार आणि त्याच्या बेसवरती वोटिंग करणार. पण बघूया आता नेक्स्ट वीक मध्ये एलिमिनेट कोण होतंय आणि बिग बॉसचा विनर कोण होतंय. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सागर कारंडेचं इलिमिनेशन फेअर होते की अनफेअर होते हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नेक्स्ट वीक मध्ये कोण एलिमिनेट होईल हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.